नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप विषय गणित यामधील घटक 1 स्वाध्याय 1.1 समजून घेत आहोत. बघा मित्रांनो, यामध्ये पहिला प्रश्न आहे, क्रमशः 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? बघा, या ठिकाणी आपल्याला एक सूत्र माहिती आहे की क्रमागत संख्यांची जी बेरीज आहे ती काढायची असेल तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या कंस बंद गुणेला एकूण संख्या आणि भागेला 2 या सूत्रामध्ये किंमत ठेवून आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. या ठिकाणी पहिली संख्या आहे 21 अधिक शेवटची संख्या आहे 90 गुणेला एकूण संख्या. बघा, आता 21 पासून 90 पर्यंत किती संख्या आहे? तर 1 पासून 90 पर्यंत 90 संख्या आहे. त्यामधून 21 च्या अगोदरची एक संख्या म्हणजे 20 वजा करायचे, 90 वजा 20 उत्तर येते 70. मग एकूण संख्या आहेत 70 भागेला 2. यांची बेरीज करूया. 0 आणि 1 9 आणि 2 11 गुणेला बघा बे 1 बे बे त्रिक 6 चाला 1 आणि बे पंच 10 गुणेला 35. आता 111 गुणेला 35 जे उत्तर येणार ते आपलं अंतिम उत्तर. बघा 5 1 5 5 1 5 आणि 5 1 5 3 1 3 3 1 3 आणि 3 1 3. बघा 5 ला 5 5 आणि 3 8 5 आणि 3 8 3 ला 3 म्हणजे उत्तर आलेलं आहे 3885. 3885 हे आपलं अंतिम उत्तर आहे. तर पर्याय क्रमांक या ठिकाणी 1 दर्शवतो म्हणून या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न दुसरा, 1 ते 100 संख्यामध्ये जोडमूळ संख्यांच्या टिंबटिंब जोड्या आहेत. हा प्रश्न जवळपास सर्वांचा पाठ असतो. एकूण 8 जोड्या असतात आणि त्या कोणत्या? तर आपण या ठिकाणी बघूया. 1 ते 100 दरम्यान ज्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत की बघा 3 आणि 5 5 आणि 7 11 आणि 13 17 आणि 19 29 आणि 31 41 आणि 43 59 आणि 61 71 आणि 73. बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 जोडमूळ संख्या म्हणजे अशा मूळ संख्या ज्यांच्यामध्ये 2 चा फरक असतो यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो. या त्या सर्व 3 5 5 7 11 13 17 19 29 31 41 43 59 61 आणि 71 73 ह्या त्या एकूण 8 जोड्या आहेत 1 ते 100 दरम्यान जोडमूळ संख्या. मग आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. थोडासा मोठा आहे. x ही 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. तर 17 ने निशेष भाग जाणारी x च्या पुढील दुसरी समसंख्या कोणती? बघा x म्हटलं की थोडंसं आपण गोंधळतो. नंबर 3 चा प्रश्न आहे. तर x ही आपण 17 समजू. x ची किंमत या ठिकाणी आपण 17 समजूया. म्हणजे जर x 17 असेल तर या ठिकाणी पहिली विषम संख्या 17 आहे. दुसरी या ठिकाणी एक 17 ने भाग जाणारी संख्या आहे बघा 17 दुने 34. तिसरी आहे 17 त्रिक 51 आणि चौथी आहे 17 चौक 68. तर प्रश्नामध्ये काय म्हटलं आपल्याला? तर x च्या पुढील दुसरी समसंख्या कोणती? x च्या पुढील पहिली समसंख्या 34 आणि दुसरी समसंख्या 68. आता x ची किंमत आपण काय मानलेली? 17 मानलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे 17 मध्ये किती मिळवावे? काय 17 मध्ये किती मिळवावे म्हणजे 68 उत्तर येईल. कारण x म्हणजे 17 17 म्हणजेच x आपण या ठिकाणी समजलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे x मध्ये किती मिळवावे म्हणजे 17 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 68 येईल. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की 17 त्रिक 51 आणि 17 चौक 68 म्हणजे 17 मध्ये 51 जर मिळवले तर आपलं उत्तर 68 मिळते. म्हणजे 17 म्हणजेच x आपण समजलेलं आहे. म्हणजेच x अधिक 51 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. बघा x अधिक 51 पर्याय क्रमांक 3 आपल्याला दर्शवतंय. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा.
नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राईब करा. बघा, प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी आपण समजून घेऊया अगदी सोप्या सोप्या पद्धतीने आणि अगदी हळू आणि सावकाश तुम्हाला समजेल या गतीने आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. बघा, पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्यांच्या जोडीची किंमत बेरीज ही 1 ते 100 मधील मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा 44 ने जास्त आहे. मी वाचताना 1 ते 100 वाचलं, ते 1 ते 25 मधील आहे. तर आपल्या सर्वांना माहिती पाहिजे 1 ते 25 मध्ये ज्या मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज ही 100 असते. ह्या काही गोष्टी आहेत की जर आपण पाठ केल्या तर आपला परीक्षेमधील वेळ वाचतो. तरी पण आपण कशा बेरीज 100 ते बघूया. बघा, 1 ते 25 मधील मूळ संख्या, पहिली मूळ संख्या आहे 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 7. बघा, 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17. त्यानंतर 11 13 17 आणि 19 यांची बेरीज करूया. बघा, 17 आणि 13 30. म्हणजे आपण कशी बेरीज करू शकतो, आपण तुम्हाला जशी सोपी पडेल तशी आहे की 30 मी दशकामध्ये बेरीज करून घेत असतो. बघा, 11 आणि 19 30, 30 आणि 30 या ठिकाणी 60. आता 23 फक्त 23च. बघा, अधिक 23 म्हणजे 1 ते 25 दरम्यानच्या ज्या मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज आपण ठिकाणी करून बघतोय. तर बघा, ती बेरीज कशा पद्धतीने आपल्या ठिकाणी दिसते. बघा, 7 आणि 3 10, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10. बघा, मी सुरुवातीलाच त्या ठिकाणी त्यांची बेरीज 100 लिहिली. तुम्ही पण असं पाठ करून टाकायचं आहे की 1 ते 25 मूळ संख्येची बेरीज किती येते, 100 येते. आता प्रश्न पुढे वाचूया आपण की बघा, बेरजेपेक्षा 44 ने जास्त आहे म्हणजे 100 पेक्षा 44 ने जास्त म्हणजे 100 अधिक 44. 100 अधिक 44 म्हणजे 144 बेरीज खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये मिळते आणि ते मूळ असले पाहिजेत मूळ संख्यांच्या या ठिकाणी. बघा, आता कोणत्या पर्यायामध्ये 144 बेरीज मिळते आपण एक एक पर्याय चेक करूया. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपण घेऊया. बघा, 144 बेरीज आली पाहिजे. तर पर्याय क्रमांक 1 ची जर आपण बेरीज केली तर 71 अधिक 73. बघा, 3 आणि 1 4, 7 आणि 7 14. म्हणजे हे आपलं उत्तर आहे 144. पर्याय क्रमांक 1 आपल्याला सांगतं, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता या ठिकाणी आपण 5वा प्रश्न पाहूया. 5वा प्रश्न समजून घ्यायचा आहे. बघा, प्रश्न 5वा जो आहे तो या पद्धतीने आहे. 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यास मूळ संख्या उत्तर मिळते. हा प्रश्न पण नेहमी विचारला जाणारा आहे, फिक्स प्रश्न आहे. म्हणजे 11 ते 100 मूळ संख्या आहेत, यांची अदलाबदल करून मिळणारी संख्यांची जी संख्या एकूण 9 असते, परंतु त्या कशा ते सुद्धा मी या ठिकाणी सांगतो. परीक्षेमध्ये तुम्ही जर डायरेक्ट ही गोष्ट पाठ जरी केली तरी आपल्याला या ठिकाणी चालू शकतं. बघा, 11 पासून 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपण या ठिकाणी लिहूया क्रमांकाप्रमाणे. बघा, 11 13 17 19 हा एक गट झाला. त्यानंतर 23 29 हा दुसरा गट. बघा, पुन्हा एकदा 11 13 17 19 23 आणि 29 हा दुसरा गट झाला. त्यानंतर आपण बघूया 31 37 41 43 आणि 47. त्यानंतर 53 आणि 59. त्यानंतर 61 67 पुन्हा एकदा 71 73 आणि 79 हा 3चा गट आहे. पुन्हा एकदा 83 आणि 89 हा 2चा गट आहे आणि सर्वात शेवटी 97. ठीक आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी की त्यातील मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल म्हणजे एककाच्या ठिकाणी दशक आणि दशकाच्या ठिकाणी एकक. तर आता आपण ते करूया. बघा, यांची अदलाबदल जरी केली तरी 11च मिळणार, म्हणजे ही संख्या मूळच राहते. ज्या मूळ राहतात त्यांना आपण गोल करूया. बघा, 13 ची जर अदलाबदल केली तर उत्तर आपल्याला 31 मिळतं. तुम्हाला माहिती 31 ही मूळ संख्या आहे, म्हणून त्याला सुद्धा आपण या ठिकाणी गोल करूया.
17ची जर अदलाबदल केली तर 71 मिळतं. 71 सुद्धा मूळ संख्या आहे, त्याला सुद्धा आपण गोल करूया. मग या ठिकाणी 19ची अदलाबदल केल्यावर 91 मिळतं. 91 ही मूळ संख्या नाही, मग आपण रेष मारूया. बघा या ठिकाणी 23ची अदलाबदल केल्यास 32 मिळतं. 32 काही मूळ संख्या नाहीये, म्हणून याला आपण रेष मारूया. त्यानंतर 29ची अदलाबदल केल्यावर आपल्याला 92 मिळतं. ही सुद्धा मूळ संख्या नाही, याला सुद्धा आपण रेष मारूया. त्यानंतर बघा 31ची अदलाबदल केल्यानंतर 13 मिळते, म्हणजे ही मूळ संख्या आहे, आपण याला गोल करूया. 37ची अदलाबदल केल्यानंतर 71 73 मिळते, ही मूळ संख्या आहे, याला सुद्धा आपण गोल करूया. 41ची अदलाबदल केल्यावर 14 मिळते. मित्रांनो ही मूळ संख्या नाहीये, कारण समसंख्या आहे. या ठिकाणी 34 मिळते, ही सुद्धा समसंख्या आहे. या ठिकाणी 74 ही सुद्धा समसंख्या आहे. या ठिकाणी 35 ही सुद्धा संयुक्त संख्या आहे. बघा त्यानंतर या ठिकाणी 95 ही सुद्धा संयुक्त संख्या आहे. आता 61 म्हणजे 16 ही सुद्धा समसंख्या आहे. 76 समसंख्या आहे. आता या ठिकाणी 71 चे 17 होतात, तुम्हाला माहिती आहे 17 मूळ संख्या आहे. 37 होतात, 37 पण मूळ संख्या आहे, गोल करूया. त्या ठिकाणी 97 होतात, एकमेव शेवटची मूळ संख्या त्याला सुद्धा आपण या ठिकाणी गोल करूया. त्यानंतर बघा 38 होतात, 38 ही समसंख्या आहे. त्यानंतर या ठिकाणी 98 होतात, 98 ही सुद्धा समसंख्या आहे. आणि राहिली शेवटची संख्या 97 चे 79 होतात, 79 ही मात्र मूळ संख्या आहे, म्हणजे याला आपण गोल करावं लागेल. तर किती मूळ संख्या मिळतात आपल्याला? बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. याचं उत्तर आहे 9. बघा 9 तुम्हाला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 6. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y आहे, तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या लिहा. बघा मित्रांनो थोडासा क्रिटिकल प्रश्न आहे, आपल्याला स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचा आहे. बघा 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y आहे. बघा त्या 3 क्रमवार विषम संख्या आपल्याला सर्वात प्रथम गृहीत धरायचं आहे. कोणत्या आहेत त्या? तर बघा समजा पहिली विषम संख्या x मानू आपण, मग त्या पुढील विषम संख्या x अधिक 2 येईल. कारण क्रमागत समसंख्या असेल किंवा विषम संख्या असेल त्यामध्ये 2 चा फरक असतो. त्यानंतर बघा तिसरी x अधिक 4. समजा x जर 1 असेल तर त्यामध्ये 2 मिळाल्यानंतर 3 आणि 3 मग त्यानंतर पुन्हा 1 मध्ये 4 नंतर 5 अशा पद्धतीने क्रमागत विषम संख्या आहेत. आता या तिघांची बेरीज किती आहे? तर y. बघा मुळाक्षर आहे x अधिक x अधिक 2 अधिक x अधिक 4 बरोबर उत्तर येतं y. ही झाली समीकरण मांडणी. या त्या 3 संख्या आहेत 1 2 आणि 3, त्यांची बेरीज मांडली आपण. आता स्टेप बाय स्टेप सोडवत जायचं, उत्तर ऑटोमॅटिक येत चालतं संयम ठेवून. बघा पुढचा प्रश्न आहे आता या ठिकाणी x अधिक x अधिक x 3x 3x अधिक आता या ठिकाणी 4 आणि 2 6 बरोबर y. बघा एक समीकरण दिसतंय 3x अधिक 6 बरोबर y. या संपूर्ण समीकरण आपण 3 ने भागूया, जेणेकरून x चा जो सहगुणक आहे तो या ठिकाणी निघून जाईल. बघा या ठिकाणी 3 1 3 म्हणजे x राहिला, 3 दुने 6 इथं फक्त 2 राहिलेत आणि y भागेला 3 तसेच राहतील. आता हे जे 2 आहे इकडे अधिक आहे, पुढे आपण समीकरणाच्या उजव्या बाजूला घेऊन जाताना त्याला वजा करूया. x बरोबर y छेद 3 वजा 2 असं आपल्याला या ठिकाणी x ची किंमत मिळालेली आहे. मग आता x म्हणजे काय? तर या सर्वात लहान विषम संख्या x अधिक 2 म्हणजे त्यापेक्षा मोठी विषम संख्या आणि सर्वात मोठी विषम संख्या आहे त्यामध्ये x अधिक 4. आता पुढचा प्रश्न पुन्हा वाचूया आपण. सर्वात मोठ्या विषम संख्येच्या म्हणजे x अधिक 4 च्या x अधिक 4 च्या पुढील समसंख्या म्हणजे पुढीलची जर समसंख्या घ्यायची असेल तर 1 ने वाढते म्हणजे अधिक 1 लिहा. म्हणजे ही संख्या आपल्याला तयार करायची आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला x ची किंमत माहिती आहे. x ची किंमत आहे y छेद 3. बघा y
छेद 3 वजा 2 आणि 4 आणि 1 5 यांची बेरीज जरी काय म्हणून 4 आणि 1 5. बघा y छेद 3 वजा 2 अधिक 5 वजाबाकी उत्तर चिन्ह मोठ्या संख्येचं उत्तर येतं y छेद 3 अधिक 3. पर्याय क्रमांक 4. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा प्रश्न 7वा. पुढीलपैकी कोणती समूळ संख्यांची जोडी नाही जरी विचारलं तरी आपल्याला या ठिकाणी समूळ संख्या म्हणजे काय ते माहित असलं पाहिजे. समूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्यांच्यामध्ये फक्त एक हा एकमेव सामायिक विभाजक असतो. एक हा एकमेव सामायिक विभाजक त्यांचा असतो. अशा संख्यांना आपण काय म्हणतो समूळ संख्या. आपल्याला नाही विचारलेलं आहे म्हणजे कोणत्या जोडीमध्ये एकापेक्षा जास्त सामायिक विभाजक आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आपण पर्याय क्रमांक 1 पासून सुरुवात करूया. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे 32. बघा 32 व 24 यांचा जर विचार केला तर 32 ही संख्या 8च्या टेबलमध्ये येते किंवा 8च्या पाड्यामध्ये येते. 8 चौक 32 आणि 8 त्रिक 24 म्हणजे यांना 8 हा सुद्धा यांचा सामायिक विभाजक आहे. 4 8 32 आणि 4 6 24 म्हणजे 4 पण आहे. म्हणजे याला एकापेक्षा जास्त सामायिक विभाजक आहे म्हणजे ही समूळ संख्येची जोडी नाही आहे. आणि आपल्याला कोणती नाही तेच विचारलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 8वा. P एक समसंख्या आहे. बघा प्रश्न 8वा. P एक समसंख्या आहे तर त्यापुढील 39वी समसंख्या कोणती? त्याच्या पुढची 39वी समसंख्या. बघा याच्यामध्ये आपण समजून घेऊया की P जर समजा एक समसंख्या आहे, समजा P2 आहे. P ची किंमत आपण 2 कुठलीही घेऊ शकता. 2 आहे. मग त्याच्या पुढची पहिली समसंख्या कोणती येईल बरं? 3 ही विषम येते म्हणजे 4 ही पहिली समसंख्या येईल. दुसरी कोणती येणार आहे? 6. म्हणजे प्रत्येक समसंख्येमध्ये 2-2 ने वाढ होते. आपल्याला 39 विचारलेली आहे. अशा वेळेस डायरेक्ट जर सम किंवा विषम काही विचारू द्या दिलेल्या क्रमांकाला आपण 2 ने गुणायचा. बघा कारण 2 चा फरक आहे म्हणून. 9 दुने 18 चला 1 3 दुने 6 आणि 1 7 म्हणजे 78. P अधिक 78. P अधिक 78 ही त्याच्या पुढची 39वी समसंख्या असणार आहे. बघा पर्याय क्रमांक 2 आपल्याला दर्शवते. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 9वा. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे तर त्यापैकी मधली संख्या कोणती? बघा थोडीशी गुगली टाकलेली आपल्याला या ठिकाणी. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे तर मधली संख्या विचारलेली आहे. या ठिकाणी थोडीशी सरासरीचं सूत्र आपल्याला आठवायचं आहे. काय सरासरी सूत्र? तर क्रमवार संख्यांची सरासरी म्हणजेच मधली संख्या. क्रमवार संख्यांची सरासरी म्हणजेच मधली संख्या. एकूण संख्या किती आहे? 3 आहे. म्हणजेच 153 भागेला 3 म्हणजे आपल्याला याची सरासरी भेटेल. सरासरी म्हणजेच मधली संख्या. क्रमवार संख्यांची सरासरी म्हणजे मधली संख्या आणि यांची सरासरी आपल्याला काढायची आहे. 3 संख्यांची बेरीज दिलेली आहे 153 भागेला 3 घ्यावं लागणार आहे कारण 3 संख्यांची बेरीज आहे. बघा 3 1 3 3 5 15 आणि 3 1 3 तर त्यांची मधली संख्या आहे 51. बघा 51 हे आपलं पर्याय क्रमांक 2 दर्शवतं. बघा मग कोणकोणत्या असणार आहे त्या विषम संख्या? 3 क्रमवार विषम संख्या. तर 51च्या अगोदरची 49 अधिक 51 आणि शेवटची असणार आहे 53. यांची बेरीज 153 आहे. बघा 9 आणि 1 10 10 आणि 3 13 चला 1 5 आणि 5 10 10 आणि 4 14 आणि 1 15 153. हा आपण पडताळा घेतलेला. प्रश्न 9वा झाला. 10वा प्रश्न घेऊया. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. बघा प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. उत्तर त्यामध्येच आहे. बघा सर्वात लहान 2 अंकी काय संयुक्त विषम संख्या. आता हा शब्द आपल्याला थोडासा कन्फ्युज करू शकतो.
संयुक्त पाहिजेत, परंतु कशी पाहिजेत तर विषम पाहिजेत. अटी काय काय ते बघा, 2 अंकी पाहिजेत, सर्वात लहान पाहिजेत आणि संयुक्त संख्या पाहिजे आणि ती विषम पाहिजेत. जर आपल्याला सर्वात लहान संयुक्त संख्या जर विचारली 2 अंकी, तर 2 अंकी संयुक्त संख्या कोणती आहे? 11 मूळ आहे, 12 आहे. बरोबर आहे. परंतु 12 कशी आहे? सम आहे, आपल्याला विषम पाहिजे. त्यानंतर 13 मूळ संख्या आहे, 14 संयुक्त संख्या आहे, परंतु 14 पण कशी आहे? सम आहे, आपल्याला विषम पाहिजे. म्हणजे सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या कोणती येणार आहे? 15 येणार आहे. 15 मूळ नाही, मूळ नसलेल्या सर्व संख्या कशा असतात तर संयुक्त असतात. तर 15 आहे. बरोबर आहे. आता पुढे बघा, पुढचा प्रश्न आता सुरू झाला. व सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या यांचा गुणाकार किती? बघा, सर्वात मोठी आहे, सर्वात मोठी आहे, पण कशी आहे? सम पण आहे आणि मूळ पण आहे. सम पण आहे आणि मूळ पण आहे. तर हे आपल्याला माहिती आहे की एकमेव सम असलेली मूळ संख्या ही 2 आहे. म्हणजे मग ती सर्वात मोठी पण आहे आणि सर्वात लहान पण आहे. फक्त शब्दांचा खेळ आहे. एकमेव सम असलेली मूळ संख्या 2 आहे. या दोघांचा गुणाकार विचारलेला आहे. म्हणजेच आता पुढे किती सोपं आहे बघा, 15 गुणेला 2, 15 दुणे 30. ऑप्शन नंबर 4 बघा, ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी आपल्याला मिळतंय 15 दुणे 30. प्रश्न 11वा, 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? बघा, प्रश्न पहिल्यांदा समजून घेऊ. 21 ते 30 म्हणजे 21 ते 30च्या दरम्यान आपल्याला काय मूळ संख्या, तर मूळ संख्या फक्त 2च आहे. एक 23 आणि दुसरी 29. यांची बेरीज 9 आणि 3 12, चला 1 2 आणि 2 4 आणि 1 5 52. आता उर्वरित ज्या संख्या आहेत त्या संख्या कोणत्या आहेत तर आपल्याला पूर्ण आता मूळ संख्या वगळता इतर सर्व संयुक्त संख्या आहेत. त्यामध्ये आपण बघूया आता 21 22 अधिक 23 अधिक 24 अधिक 25 26 अधिक 27 28 29 मूळ आहे 30. त्यातली 23 वगळायची आहे. म्हणजे 21 22 24 25 26 27 28 आणि 30. तर यांची बेरीज आपल्याला करायची. बघा, एक एक स्थानापासून सुरुवात करूया. या ठिकाणी 0 8 8 आणि 7 15 15 आणि 6 21 21 आणि 5 26 26 आणि 4 30 30 आणि 2 32 आणि 1 33 33 ला 3 हातचे 3 3 आणि 2 5 5 आणि 2 7 7 आणि 2 9 2 11 13 15 17 आणि हातचे 3 20 203. त्यातला फरक म्हणजे वजाबाकी 203 वजा 52. बघा, 3तून 2 गेला 1, या ठिकाणी सुटा केला 10, 10तून 5 गेले 5 आणि 1 ला 1. 151 हा त्यांच्यातील फरक आहे. तर आता प्रश्न असा आहे आपला की या फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? तर 151 ही संख्या मूळ संख्या आहे मित्रांनो, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आणि मूळ संख्येला एक तर 1 ने भाग जातो किंवा ती स्वतः म्हणजे 151. 151 आपलं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक क मध्ये 151 दिसतं. आता पर्यायाचे पर्याय या ठिकाणी दिलेले आहे. बघा, ब ने फक्त क ने म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. तर क ने त्या संख्येस भाग जातो. या ठिकाणी आपण 12वा प्रश्न समजून घेऊया. पुढीलपैकी कोणत्या संख्येची जोडी ही जोडमूळ संख्येची जोडी नाही? म्हणजे जोडमूळ संख्या म्हणजे काय? अशा मूळ संख्या ज्यांच्यामध्ये 2चा फरक असतो. तर या ठिकाणी 7 व 11 याच्यामध्ये 4चा फरक आहे. म्हणजे हेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. याच्यामध्ये जोडमूळ संख्या नाही विचारलेलं, म्हणजे जोडमूळ संख्येची जोडी नाही, कारण या ठिकाणी फरक हा 4चा फरक आहे.
इथं जर बघितलं 11 13 2चा फरक आहे, 41 43 2चा फरक आहे, 59 आणि 61 या ठिकाणी सुद्धा 2चा फरक आहे. म्हणून याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 13वा या ठिकाणी आपण समजून घेत आहोत मित्रांनो. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. विधान अ 29 आणि 31 या जोडमूळ संख्या आहेत, तर हे विधान योग्य आहे. बघा, म्हणजे अयोग्य आहे असं लिहून टाकूया. बरोबर आहे. त्यानंतर 29 व 31 या सहमूळ संख्या आहेत, हे सुद्धा योग्य आहे. कारण जोडमूळ संख्या या सहमूळ संख्या असतातच, कारण त्यामध्ये एक हा एकमेव सामायिक अवयव असतो. 29 व 31 या मूळ संख्या आहेत, हे तर आहेतच, कारण त्या मूळ असल्याशिवाय जोडमूळ असू शकत नाही. म्हणजे तिन्ही विधान अचूक आहे. आता पर्यायाकडे जाऊया आपण. बघा, अ म्हणतो अ ब व क अचूक, म्हणजे अ हेच आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 साठी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. बघा मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी समजून घेऊया. 14 नंबरचा प्रश्न आहे. तुम्हाला दिसतोय ते 4567 नंतर क्रमाने येणारी 6वी समसंख्या व 10वी विषम संख्या यांच्यातील फरकाचा वर्ग किती? अगोदर फरक काढायचा आणि त्याचा वर्ग करायचा. बघा, या ठिकाणी लिहूया आपण 4567 नंतर क्रमाने येणारी समसंख्या म्हटलं बरं का. कोणती संख्या म्हटलं? सम. आणि दिलेली संख्या विषम आहे. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी यानंतर पहिली येणारी समसंख्या कोणती आहे? तर 68 आहे. आता 6वी विचारलं होतं, त्यातली एक आपण घेतली. आता किती राहिल्या? 5 राहिल्या. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे, समसंख्या असेल किंवा विषम संख्या असेल, क्रमागत सम किंवा विषम संख्यामध्ये 2चा फरक असतो. म्हणजे जितक्या क्रमांकाची विचारली त्याला 2 ने गुणायचं. 6वी विचारली होती, पहिली संख्या आपण या ठिकाणी काढून घेतलेली आहे. आता आपल्याला किती पाहिजे? 5 पाहिजे. 5वी पाहिजे. म्हणजे 5वी म्हणजे 2 गुणिले 5 म्हणजे 10. आणि यामध्ये 10 मिळवायचे. बघा, उत्तर मिळेल आपल्याला 8 आणि 0 8, 6 आणि 1 7, म्हणजे 4578 ही क्रमाने येणारी 6वी समसंख्या. 6वी समसंख्या. आता पार्ट 2 काय सांगतो आपल्याला? 10वी विषम संख्या. बघा, दिलेली संख्या ऑलरेडी विषम आहे, त्यामुळे डायरेक्ट 10वी विषम संख्या विचारलेली आहे. विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो, म्हणून 2 गुणिले 10, 10 दुने 20. 20 ने तुम्ही पुढे जा, 20 ने तुम्ही पुढे जा, तुम्हाला 10वी विषम संख्या मिळेल. या ठिकाणी 20 यामध्ये ऍड करूया, म्हणजे मिळवूया, बेरीज करूया. 7 ला 7, 6 आणि 2 8, 5 जशाच तसे, 4 जशाच तसे. बघा, ही झाली तुमची 10वी विषम संख्या. 10वी विषम संख्या. आता विचारलं काय? तर यांच्यातील फरकाचा वर्ग, म्हणजे फरक म्हणजेच वजाबाकी. यांच्यातील फरक काढायचा आहे. म्हणजे निश्चित ही संख्या मोठी आहे, यातून ही लहान संख्या वजा करू, म्हणजे 4578 वजा करूया. बघा, 7 वजा 8 जात नाही, सुटा करूया या ठिकाणी. तर या ठिकाणी येईल आपले 7, आता 17 होते, 17 वजा 8 9, बाकी सर्व 7 वजा 7 0, 5 वजा 5 0, 4 वजा 4 0, म्हणजे 9 हा फरक आलेला आहे. बघा, 9 हा फरक आहे. आणि आपल्याला विचारलेले फरकाचा वर्ग म्हणजे 9चा वर्ग. तर 9चा वर्ग तुम्ही सहज सांगू शकता, 9चा वर्ग 81. 9 9 81. 81 आपलं उत्तर असायला हवं, की जे पर्याय क्रमांक 3 आपल्याला दर्शवतं. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, या स्वाध्यायामधील किंवा या सराव संचामधील हा शेवटचा प्रश्न आहे. बघा, प्रश्न 15वा. 50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्या यांची बेरीज व नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्या यांची बेरीज यांच्यातील फरकाला कितीने निषेध भाग जातो? म्हणजे फरक काढायचा, म्हणजे पुन्हा पाहिल्यासारखी वजाबाकी करायची, परंतु कोणत्या संख्येची? 50. या 50 या संख्येच्या आधीच्या म्हणजे अगोदरच्या आणि नंतरच्या म्हणजे याच्या नंतर येणाऱ्या मूळ संख्या विचारला. 50च्या अगोदर संख्या 49 मूळ नाही, 48 मूळ नाही. कोणती आहे मग? बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे 47 अधिक 43 अधिक 41. याकरता 1 ते 100 दरम्यानच्या मूळ संख्या या पाठच असल्या पाहिजेत. आणि नंतर कोणकोणत्या आहेत? तर पहिली डायरेक्ट 53 आहे, त्यानंतर 59 आणि 61. या नंतरच्या 3 मूळ संख्या या अगोदरच्या 3 मूळ संख्या. तर यांची बेरीज करायची आणि त्यांचा फरक काढायचा आहे. आणि त्या फरकाला पर्यायातील कोणकोणत्या अंकांनी भाग जातो? 2 3 4 7 यापैकी ते निवडायचं आहे. तर यांची बेरीज सुरुवातीला करूया. बघा, 7 अधिक 3 10, 10 आणि 1 11. हातचा आला 1. बघा, 4
आणि 4 8, 8 आणि 4 12 आणि हातचा 1 13 म्हणजे 131. आता यांची बेरीज करूया. बघा 1 आणि 9 10, 10 आणि 3 13, 13 साठी 3, हातचा आला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 5 12, 12 आणि 5 17, 173. फरक काढायचा आहे म्हणजे वजाबाकी निश्चितच मोठी संख्या 173 आहे. याच्यातून आपण लहान संख्या वजा करूया. 131. बघा या ठिकाणी 3 वजा 1 2, 7 वजा 3 4, 1 वजा 1 0 म्हणजे 42 हा फरक आहे. आता या फरकाला पर्यायामधील कोणकोणत्या संख्येने भाग जातो? बघा पर्याय क्रमांक 1 2 समसंख्या आहे, 1 ने जाईल. पर्याय क्रमांक 2 मध्ये 3 अंक दिलेला आहे, तर 3 ने भाग जातो का? संख्यांची बेरीज करायची 6 म्हणजे 3 ने भाग जातो, किंवा 14 8 14 तरी 42 म्हणजे 3 ने भाग सहज जातो. ठीक आहे, ब पण उत्तर आहे. त्यानंतर क, तर क मध्ये किती आहे? 4 आहे, तर 4 ने भाग जातो. बघा 4 1 4, 2 उरले, 4 ने जात नाही म्हणजे क ने भाग जात नाही. त्यानंतर शेवटचं ड, ड मध्ये किती आहे? 7 आहे, तर तुम्हाला माहिती आहे 7चा पाढा 7 सकम 42 म्हणजे यांनी पण भाग जातो. म्हणजे अ ब आणि ड ज्या पर्यायामध्ये असेल ते आपलं उत्तर असणार आहे. बघा अ ब आणि ड. पर्याय क्रमांक 1 काय म्हणतो? अ व ब नाही उत्तर, क व ड नाही, अ व ड नाही. बघा 4 मध्ये अ ब आणि ड ने भाग जातो म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो तुम्हाला सराव संच कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपण पुढील सध्याचा व्हिडिओ तुम्हाला अपडेट मोबाईलवरती मिळत राहील. थँक्यू.